ओम सूर्याय नमः। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मी सिंह राशीसाठी स्वामींची राशीनुसार कोणती सेवा करायची आहे, उपासना कोणती करायची आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर राशी स्वामी सिंह राशीचा राशी स्वामी आहे सूर्य म्हणजे रवी। तर रविवारी सकाळी स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे। तर सिंह राशीसाठी स्वामींचा भाग्यशाली मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर आपण हा मंत्र जप करत आलेलो आहोत आतापर्यंत। तर ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नमः हा मंत्र सिंह राशीसाठी आहे। ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नमः हा मंत्र रोज दर रविवारी 21 वेळा जप करायचा आहे। तर 21 वेळा म्हणजे रोज केला तरी चालतो। 108 मण्यांची माळ असते आपली, रोज नेहमीप्रमाणे आपण माळ जप करतो। 21 वेळा करायपेक्षा आपल्याला स्वामींची उपासना करायला आवडत असेल तर आपण एक माळ अधिक माळ जप करू शकतो। मंत्र आहे ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नमः। आणि यंत्र आहे सूर्य यंत्राची दर रविवारी स्वामी मंत्राने पूजा करायची आहे। सूर्य यंत्राची दर रविवारी स्वामी मंत्राने पूजा करायची आहे। ह्या राशीचे दान आहे गव्हाचे दान स्वामींच्या मठामध्ये अर्पण करायचे आहे। तर आपणच आपली आपली बुद्धी चालवून आपण गव्हाचे दान कसे आपल्याला मठामध्ये दान करता येईल हे बघायचे आहे। कारण आपण आपल्या परिस्थितीनुसार पण आपण हे गव्हाचे दान आपण मठामध्ये दान केले तरी चालतात। आणि गोड पदार्थ हा गूळ घातलेली खीर स्वामींना अर्पण करायची आहे। डाळिंबाचे फळ स्वामींच्या मठामध्ये अर्पण करायचे आहे। ज्या वेळेस जसे सीझन असतात त्यावेळेस फळं असतात त्यावेळेस दान केलं तरी चालतं। आणि आपला नैवेद्य जर समजा तुम्ही केंद्रात कायम जात असाल, तुमच्याकडे नैवेद्याचे जर समजा योग आला असेल तर नैवेद्याचे स्वामींना गूळ घालून केलेली खीर ही आपण मठामध्ये अर्पण करायची आहे। केंद्रामध्ये नैवेद्य दाखवला तरी चालतो। आणि वस्त्रदान स्वामींना लाल वस्त्रांचे दान करायचे आहे। तांब्याची निरांजनी एक प्रज्वलित करून ती तांब्याची निरांजनी आपण मठामध्ये केंद्रामध्ये ही अर्पण केली तरी चालते। आणि लाल वस्त्राचे हे दान करायचे। लाल पुष्प स्वामींना अर्पण करायचे आहे। लाल पुष्प भरपूर असतात आपल्याकडे, गुलाब आहे, जास्वंद आहे। जास्वंद शक्यतो मंगळवारीच अर्पण करायचे आहे। आणि लाल फूल आपल्याकडे भरपूर असतात, कोणते ना कोणते ते एक फूल स्वामींना अर्पण करायचं आहे। तर ही झाली सिंह राशीसाठी स्वामींची राशीनुसार उपासना। आणि आता आपण पुढे कन्या राशीनुसार स्वामींची उपासना करणार आहोत। म्हणजे कन्या राशीसाठी स्वामींची उपासना कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। स्वामी समर्थ। आज आपण कन्या राशीनुसार स्वामींची उपासना कशी करायची ते पाहणार आहोत। ज्यांची रास कन्या आहे त्यांनी पुढील प्रमाणे स्वामींची उपासना करायची आहे। आपल्या राशीनुसारच स्वामींची उपासना करायची आहे। कारण आपल्याला शीघ्र फल मिळवण्यासाठी आपल्या राशीनुसारच स्वामींची उपासना करायची आहे। त्यामुळे कन्या राशीचा राशी स्वामी आहे बुध। दर बुधवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन केव्हाही घेतले तरी चालते। आणि भाग्यशाली स्वामी मंत्र आहे कन्या राशीचा ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। तर जपसंख्या रोज किंवा दर बुधवारी घरी 21 वेळा घेतली तरी चालते। तर ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः। इतर कन्या राशीचा भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र रोज किंवा दर बुधवारी 21 वेळा जप केला तरी चालतो। आणि स्तोत्र आहे स्वामींचे माला मंत्र स्तोत्र। तर स्वामींचे माला मंत्र स्तोत्र हे तुम्हाला कुठेही मिळून जाईल। धार्मिक दुकानात एखाद्या पुस्तक असतं, भरपूर पुस्तकं मिळतात तिथे। तर स्वामींचे हे माला मंत्र स्तोत्र तुम्हाला दर बुधवारी म्हणायचे आहे कन्या राशीच्या लोकांनी। आणि हिरव्या मुगाची डाळ स्वामींना मठात अर्पण करायची आहे। हिरव्या मुगाची डाळ स्वामींना म्हणजे हिरवे मूग असतात त्याची आपल्याला पिवळी आपल्याकडे डाळ आपण वापरतो, पण हिरवी सालीची डाळ ती आपल्याला मठामध्ये अर्पण करायची आहे। दर बुधवारी बुध यंत्राची स्वामी मंत्राने पूजा करायची आहे। ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राने बुध यंत्राची स्वामी मंत्राने पूजा करायची आहे। गोड पेरू ज्या वेळेस फळं असतात बाजारामध्ये विकायला पेरू, त्यावेळेस मठामध्ये केंद्रामध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे पेरू। तर गोड पदार्थ दुधाची गोड खीर स्वामींना अर्पण करायची आहे।
हिरवे वस्त्र मठामध्ये स्वामींना दान करायचे आहे। तर कन्या राशीच्या लोकांनी आणि हिरव्या स्टारचे फूल, आता इथे हिरव्या अस्टरचे फूल माझ्याकडे आहे ते दिलेलं, पण हिरवा किंवा अस्टर म्हणजे तारा राणी चांदणीचे फूल आपण व्हाईट कलरचे असतात ते स्वामींना अर्पण आपण करायचे आहे। चाफा पण भरपूर आवडतो, मोगरा, फुलांपैकी एक कोणताही आपण अर्पण करायचं आहे स्वामींना। तर ही झाली कन्या राशीसाठी स्वामींची उपासना। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। हे माला मंत्र तुम्ही कुठे ऐकलेलेच असतील ना, तर श्री गणेशाय नमः, जगदंबिका म्हणे माला मंत्र नारायणे, कथिला जो जगत कारणे तो हा सर्वोत्तमसे। ओम नमो नमो भगवंता, नमो जी श्री स्वामी समर्था, स्मरणगामी दत्तनाथा योगी मुनिजन वंदिता। तर हा कन्या राशीच्या स्वामींनी हे स्तोत्र माला मंत्र स्वामींचे हे म्हणायचे आहे। तर व्हिडिओ आवडल्यास